अधूनमधून असा युक्तिवाद केला जातो की युद्ध हे समाजासाठी फायदेशीर आहे आणि युद्ध अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहे. याच युक्तिवादाचा एक प्रकार असा की जरी युद्ध काही पूर्णपणे आर्थिक दृष्टीने सर्वांना उपयुक्त नसलं तरी याचा कधीकधी फायदा होऊ शकतो. होय, शॉर्ट टर्ममध्ये एखाद्या युद्धासाठी तयारी करताना किंवा युद्ध संपल्यानंतर देशाला पुन्हा उभं करताना जो खर्च केला जातो त्याचा फायदा देशाच्या आर्थिक स्थितीला नक्कीच होतो. पण असा फायदा कुठल्याही देशासाठी लाँग टर्मच्या दृष्टीने चांगला नाही. हे ब्रोकन विंडो फॅलेसी किंवा भ्रमाचा एक उत्तम उदाहरण आहे. 19व्या शतकातल्या फ्रेडरिक बास्तियात या अर्थशास्त्रज्ञाने त्याच्या दॅट विच इज सीन अँड दॅट विच इज नॉट सीन, ज्याचं भाषांतर जे दिसतं आणि जे दिसत नाही, ह्या एसेमधून ब्रोकन विंडो फॅलेसी मांडली होती. त्या एसेमध्ये त्याने एक गोष्ट लिहिली. एका गावातल्या दुकानदाराच्या मुलाने खिडकी मोडली. खिडकी तुटली तेव्हा बऱ्याच जणांनी ते पाहिलं. तो खूप चिडला. लोक म्हणाली ही एक वाईट घटना होती. पण खिडक्या कधीच तुटल्या नाहीत तर काच बसवणाऱ्याने काय करावे? या बाजूने विचार केला तर आपल्याला हे दिसू शकतं की काच तुटली, काच बसवणारी व्यक्ती आली, त्या व्यक्तीला पैसे मिळाले, ही व्यक्ती ते पैसे कुठल्या तरी गोष्टीसाठी वापरेल आणि ते पैसे चलनात खेळते राहतील आणि त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होईल. हा अर्थव्यवस्थेसाठी एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे जो आपल्याला दिसतोय, म्हणजेच दॅट विच इज सीन. आता आपण दुसऱ्या सिनारिओकडे बघूयात. जर काच तुटलीच नसती तर काय झालं असतं? तर त्या दुकानदाराने ते पैसे काच बसवणाऱ्या माणसाला न देता त्या पैशांनी एखादी दुसरी गोष्ट विकत घेतली असती. एखादी चप्पल किंवा एखादं स्टूल किंवा काहीही. ह्या सिनारिओमध्ये त्या दुकानदाराला खिडकी आणि नवीन चप्पल या दोन्ही वस्तूंचा लाभ घेता आला असता. आणि अर्थव्यवस्थेसाठी हे सिनारिओ पहिल्या सिच्युएशनपेक्षा अधिक लाभदायक आहे. त्यामुळे न घेतलेली चप्पल ही पहिल्या सिच्युएशनमधली अनसीन घटना आहे. काच बसवणाऱ्या व्यक्तीला फायदा झाला हे बरोबर आहे, पण त्या कृतीत कोणताही नवीन प्रोडक्ट निर्माण झाला नाही. उलट जुन्याच प्रोडक्टचं मेंटेनन्स झालेलं आहे. जो वेळ त्या दुकानदाराने काच नीट होईपर्यंत घालवला तो वेळही वाया गेला, ज्यामुळे प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच उत्पादकता ही कमी झाली. अशा प्रकारे तुटलेली खिडकी ग्लेझियरला म्हणजेच काच दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीला मदत करू शकते, परंतु त्याच वेळी इतर वस्तूंवरचा खर्च कमी करते. ही एक सिच्युएशन तुम्ही अख्ख्या देशासाठी किंवा एखाद्या भागासाठी वापरू शकता जिथे अशांतता किंवा हिंसा आणि युद्ध होत आहे किंवा झालेलं आहे. अमेरिकेतील ग्रेट डिप्रेशन म्हणजेच महामंदी पहिल्या महायुद्धामुळे संपली. बऱ्याच लोकांनी युद्धामुळे आर्थिक स्थिती चांगली झाली असं सुचवलं. आता अशा प्रकारच्या गोष्टींसाठी आपल्याला ही थिअरी एका व्यक्ती किंवा ग्रुप किंवा इंडस्ट्रीवर मर्यादित न ठेवता समाज, देश किंवा विश्व म्हणून बघायला हवं. कुठल्याही युद्धात फिक्स्ड कॅपिटल, ज्यात फॅक्टरीज, मशिनरीज, इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या गोष्टी मोडतात, प्रॉपर्टी आणि मनुष्यबळाचं नुकसान होतं. युद्धानंतर युज्युअली रस्ते, बांधकाम, पडझड झालेल्या बिल्डिंगचे मेंटेनन्स, बेरोजगार लोकांसाठी रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी किंवा शहीद जवानांच्या घरातल्या लोकांसाठी पेन्शन वगैरे वगैरे सारखी कामं केली जातात. हे सगळे प्रयत्न गमावलेल्या या फिक्स्ड आणि ह्युमन कॅपिटलला भरून काढण्यासाठी असतात. सामाजिक स्तरावर खर्च आणि फायद्यांचा हिशोब करताना शेकडो कामगार विनाकाम राहतात आणि वीट, कॉन्क्रीट इत्यादी इंडस्ट्रीजना त्यांच्या काही ॲसेट्स किंवा मालमत्तेचा त्याग करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण जेव्हा आपण पूर्वस्थितीकडे जाण्यासाठी अशा प्रकारचे इनिशिएटिव्ज घेतो तेव्हा तो युद्धाचा खर्च असतो, बेनिफिट किंवा फायदा मुळीच नाही. समाजावर अशा गोष्टींचा नेट इम्पॅक्ट हा कायम निगेटिव्हच राहतो. बास्तियात आपल्याला थोडक्यात सुचवतो की विनाश हे आर्थिक दृष्टीने आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा देत नाही.
तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.